नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. आपण आरोग्य विभाग तांत्रिक डायरी या पुस्तकातील म्हणा किंवा आरोग्य विभाग परीक्षेसाठी जे काही अत्यावश्यक आहे त्या परीक्षेसाठी ऑनलाईन स्वरूपातले PDF नोट्स आरोग्य विभाग एक्झाम या चॅनलवरती शेअर केलेले आहेत. त्या संदर्भात आपण व्हिडिओ देखील बनवत आहोत. प्रश्न आणि उत्तरं ऑनलाईन स्वरूपात हे व्हिडिओ असतील. 49 प्रश्न या व्हिडिओमध्ये असतील. बघा, निकटदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या भिंगाचा उपयोग केला जातो? तर त्याच्यासाठी अंतर्वक्र भिंग वापरतात. निकटदृष्टीतासाठी जर अंतर्वक्र भिंग वापरत असतील तर दूरदृष्टीतासाठी कोणतं भिंग वापरतात? तर बहिर्वक्र भिंग असं वापरतात. मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न असा पडला पाहिजे की निकटदृष्टीसाठी आता इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं आणि दूरदृष्टीतासाठी इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं हे देखील तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे. सोबत डोळ्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, त्या डोळ्याच्या आजाराबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी ते मी दिलेलं आहे, त्याचाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने कसं बनतात ते तुम्हाला सांगत आहे दुसऱ्या वन लाईनरमध्ये. दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या भिंगाचा वापर करतात? तर बहिर्वक्र भिंग. त्यानंतर बहिर्वक्र भिंग हे कशा प्रकारचे असतात? तर ते अभिसारी असतात. अंतर्वक्र भिंग हे कशा प्रकारचे असतात? तर अपसारी असतात. एकदम क्लिअर कट लक्षात ठेवा. ब आणि भ बरोबर, तप अंतर्वक्रमध्ये अप तप म्हणजे काय शॉर्टकट तुम्हाला लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवा. एक लक्षात राहिलं तरी क्लिअर लक्षात येते. बहिर्वक्र भिंगाचा उपयोग कोणता दोष दूर करण्यासाठी करण्यात येतो? तर दूरदृष्टीचा. प्रश्न मी पलटून मुद्दाम देत आहे जेणेकरून तुमची क्लॅरिटी यावं की कशा प्रकारचे प्रश्न, आणि हे प्रश्न आलेले आहेत त्याला मी ऑनलाईनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे किंवा काही प्रश्न मी माझ्या मनानं तयार केलेले आहेत. अंतर्वक्र भिंगाचा उपयोग कोणता दोष दूर करण्यासाठी करतात? तर निकटदृष्टीता. बहिर्वक्र भिंगाची शक्ती कशा प्रकारची असते? तर ते पॉझिटिव्ह असते, धन स्वरूपाची असते. अंतर्वक्र भिंगाची शक्ती कशा प्रकारची असते? तर ते ऋण प्रकारची असते. भिंगाचे SI एकक काय आहे? डायऑप्टर आहे. वाहनामधील आरसा कोणत्या प्रकारचा वाहनामधील आरशात कोणत्या प्रकारचा आरसा असतो? तर बहिर्वक्र आरसा असतो. आणि हे सर्व प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेत पडलेले आहेत. त्यानंतर PDF 2 मधील काही प्रश्न आहेत ते आपण पुन्हा पाहूया. हेनरी बेक्वेरेल हा कोणत्या देशाचा शास्त्रज्ञ होता? तर ते फ्रेंच होते. डॅश यांनी थोरियम मूलद्रव्याचा शोध लावला. मेरी क्युरी यांनी शोध लावलेला आहे. भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण? तर मेरी क्युरी आहेत. पुढे मेरी क्युरी यांना कोणत्या वर्षी भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळालेले आहे? 1903 या साली. पुढचा प्रश्न आहे, मेरी क्युरी यांना कोणत्या 2 क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत? त्यांना फिजिक्स आणि केमिस्ट्री या 2 विषयाचे, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या 2 विषयाचे म्हणजे काही 2 विषयामध्ये नोबेल मिळालेला आहे. मेरी क्युरी यांना रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाले? तर ते 1911 साली मिळालेला आहे. किरणोत्साराचे SI एकक मोजण्याचे एकक काय आहे? तर बेक्वेरेल आहे. 2 वेळा नोबेल पुरस्कार जिंकणारी पहिली महिला खालीलपैकी कोण? असा प्रश्न येतो तर मेरी क्युरी याच आहेत. पोलोनियम आणि रेडियम या किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध कोणी लावला? मेरी क्युरी आणि पेरी क्युरी यांनी तो शोध लावलेला आहे. आता अल्फा कण हे कशा प्रकारे असतात? म्हणजे कोणत्या प्रकारे अल्फा कण हे डॅश प्रभारित आहेत? ते धन प्रभारित आहेत. त्यानंतर PDF क्रमांक 3 मधील प्रश्न आपण ऑनलाईन स्वरूपातले पाहूया. बघा, बीटा कण हे डॅश प्रभारित आहेत तर ऋण. अल्फा हे धन प्रभारित होते सांगितलेलं आहे. गॅमा कण हे कसे प्रभारित आहेत? ते प्रभाररहित आहेत म्हणजे न्यूट्रल आहेत असं समजा. उष्णतेचे SI एकक काय आहे? तर उष्णतेचे SI एकक जूल आहे. 1 जूल म्हणजे किती कॅलरी? 0.240 कॅलरी होय. 1 कॅलरी म्हणजे किती जूल? 4.18 जूल होय. 6 क्रमांक, अल्कोहोलचा गोठणांक किती आहे? तर वजा -114 सेल्सिअस या मापन पद्धतीचा शोध 1742 साली कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? अँडर्स सेल्सिअस यांनी तो लावलेला आहे. फॅरनहाइट या पद्धतीचा शोध 1724 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? डॅनियल गॅब्रियल फॅरनहाइट, आणि यांच्याच नावावरून हे फॅरनहाइट म्हटलं जातं. त्यानंतर केल्विन पद्धतीचा शोध
1848 साली खालीलपैकी कोण लावला? लॉर्ड केल्विन यांनी. रॅकिंग या पद्धतीचा शोध 1839 साली कोणी लावला? विल्यम जॉन रॅकिन यांनी लावलेला आहे. PDF 4 क्रमांकमधील 10 प्रश्न आपण पाहूयात. आतापर्यंत 30 पाहिले, आता ही 40वा प्रश्न पाहू. म्हणजे 31 ते 40 ची लाईन असेल. तर बघा, केपलरचा दुसरा नियम कोणता? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते, असा केपलरचा दुसरा नियम आहे. केपलरचा तिसरा नियम कोणता? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती आहे. परीक्षेत काय काय विचारते एक सांगतो तुम्हाला. हे समान क्षेत्रफळ व्यापन करते. आता केपलरचा दुसरा नियम काय? तर सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, हे एकदा लक्षात ठेवा. आता केपलरचा तिसरा नियम काय आहे? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला, ही शब्द एक लक्षात ठेवा. आणि समानुपाती, तुम्हाला अशा वेळेस काय करते, ह्या समानुपातीच्या जागी व्यस्तानुपाती वगैरे असं पर्याय म्हणजे चुकीचं काहीतरी तिथं ॲड केलं जातं. वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? तर सर आयझॅक न्यूटन यांनी मांडलेला आहे. त्यानंतर सूर्य व ग्रह यामधील बल डॅश डॅश बल ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत आहेत. अभिकेंद्री बल हे कारणीभूत आहे. कर्बोदकापासून प्रति ग्रॅम डॅश डॅश एवढी ऊर्जा मिळते, 4 कॅलरी. प्रथिनापासून प्रति ग्रॅम किती ऊर्जा मिळते? तर 4 कॅलरी मिळते. अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार महारेणूला काय म्हणतात? तर ते प्रथिन म्हणतात. आपल्या शरीरात साधारणतः किती टक्के पाणी असते? 65 ते 70% असते. त्यानंतर प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या किती टक्के पाणी असते? तर ते 70% असते. रक्तामध्ये शुद्ध रक्तद्रव्याच्या किती पाणीच असते? तर ते साधारणपणे 90% पाणी असते. त्यानंतर डॅश डॅश बल हे वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होते. गुरुत्वाकर्षण बल असतं. 2 वस्तू आहेत तुमच्याकडे, त्या 2 वस्तू एकमेकांकडे आकर्षित होत असतात, बरोबर? तर त्या गुरुत्वाकर्षण बल लक्षात ठेवा. गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. मागच्या PDF मध्ये पण होतं, ठीक आहे. न्यूटनचे गतिविषयक किती नियम आहेत? तर ते 3 नियम आहेत. सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म कोणत्या देशात झाला आहे? इंग्लंड या देशात झालेला आहे. सर आयझॅक न्यूटन यांनी गतीचे नियम, गतीचे समीकरणे व गुरुत्वाकर्षण सिद्धांत कोणत्या पुस्तकात मांडला? प्रिन्सिपा ह्या पुस्तकात त्यांनी मांडलेले आहे. आणि यावर प्रश्न आलेले आहेत. ही जी सर्व PDF आहेत त्या सर्वांवर प्रत्येक प्रश्नावर म्हणजे प्रत्येक प्रश्नावर प्रश्न कोठे ना कोठे आलेला आहे. परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण? सर आयझॅक न्यूटन होय. त्यानंतर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास कोणते बल म्हणतात? तर ते अभिकेंद्री बल म्हणतात. ग्रहांच्या गतीविषयी नियम कोणी मांडले? तर केपलर यांनी मांडलेला आहे. आणि केपलरच्या नियमाच्या आधारात न्यूटननं आपले काही नियम मांडलेले आहेत, गतिविषयक नियम न्यूटनचे. पुन्हा एकदा सांगतो, ग्रहाच्या गतिविषयक नियम कोणी मांडले? केपलर यांनी. आणि केपलरच्या नियमाच्या आधारावर म्हणजे जे काही आहेत न्यूटनचे गतिविषयक 3 नियम. काय? न्यूटनचे गतिविषयक जे 3 नियम आहेत ते केपलरचा अभ्यास करून त्यांनी ते पुन्हा मांडलेलं आहे. हे क्लिअर झालं पाहिजे तुमच्या अभ्यासामध्ये, वाचण्यामध्ये. त्यानंतर ग्रहांच्या गतिविषयक केपलर यांनी किती नियम मांडले गतीविषयी? त्यांनी पण 3 नियम मांडलेले आहेत आणि न्यूटनचे पण 3 नियम आहेत. आणि शेवटचा जो एक प्रश्न आहे, केपलरचा पहिला नियम कोणता? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून त्या कक्षाच्या एका नाभीवर असतो. आता ही लंबवर्तुळाकार आहे. दुसरी सूर्याचे ग्रह आणि सूर्य या संदर्भात केपलरचा नियम होता. अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न 10 मिनिटांमध्ये पाहिलेला आहे. आता हे सर्व PDF तुम्हाला पाहिजे असतील तर टेलिग्रामला आरोग्य एक्झाम हे नाव शोधा, तुम्हाला त्या ठिकाणी या PDF मिळून जातील. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.